तर मित्रांनो, आज आहे 8 ऑगस्ट आणि आपला बर्थडे. रात्रीचे वाजले 12 आणि कोणी दिलंय सरप्राईज. तर हे खूपच भारी असं रात्री 12 वाजताचं सरप्राईज. आज 8 ऑगस्ट 2024. हे मी वय नाही सांगणार, बट इट्स माय डे आणि त्याची सुरुवात खूप बरी सरप्राईज झाली आहे. सो आजचा हा दिवस 8 ऑगस्ट आणि बरंच काही होणार आहे आता. बट येस, स्टे ट्यून. स्वागत से करेंगे सबका स्वागत. आता आपण आहोत लोणावळ्याच्या आसपास आणि आता ब्रेकफास्टची वेळ झाली आहे. ॲटलिस्ट चहा तरी पाहिजे. तर आपण एक ब्रेक घेऊया. 9 वाजले सकाळचे 7 आणि समोर आला आहे लोणावळ्याचा पोहता. खूपच भारी असा हा दिवस. फ्रेश, व्हेरी नाईस मॉर्निंग, व्हेरी रिफ्रेशिंग मॉर्निंग. तर हा आहे आमचा ब्रेकफास्ट. मी करतोय आता आणि फूड प्लाझावर थांबलो आहे लोणावळ्याजवळ. पोहे, उपीट, चाय अँड बन मस्का. आजच्या ट्रिपमध्ये आपल्याला हेच करायचं आहे, फूड एक्सप्लोअर करायचं आहे आणि एन्जॉय. चला खाऊन घेतो मग करू. अँड लुक हू इज हियर. काय आणलंय? आणि द हल्क गौरव इथे हलका झालेला आहे डायरेक्ट. थँक्स बाडी. अशा प्रकारे पुण्यात विथ गौरव द वन अँड ओनली कॅमेरा. कोलॅब होता आमचा आज. कोलॅब झालंय का? हा, पुणे मुंबई कोलॅब आहे आज. तर मित्रांनो, आपण आलो आता मेनवलीला, वाईमध्ये. हा वेनवलीचा नानावाडा. पूर्ण आपण अशी याची टूर घेऊ आणि जो फेमस शूटिंग स्पॉट आहे, जो घाट आहे इथला, तो पण इथेच आहे. तर बघूया आपण. कॅमेरा नाही अलाउड? ओके. तर मित्रांनो, आपण आलो आहे आत्ता वाईच्या मेनवली गावातल्या घाटावर. हा घाट खूप फेमस आहे. बऱ्याच मूवीजमध्ये तुम्ही बघितला असेल. खूप साऱ्या मूवीजमध्ये आहे. बोल बच्चन हा मराठी मूवीमध्ये, याच्यात बराच पार्ट त्यांनी कवर केला आहे. पण अशा बऱ्याच मूवीजमध्ये हा घाट आहे. तर खूपच सुंदर असा हा घाट आणि इथला व्ह्यू. इथे आम्ही जनरली, मी पुण्यात होतो तेव्हा बऱ्याच वेळेस भेट द्यायचो आम्ही. कुठे आगे? मग हा घाटच आहे, मंदिरच आहे त्याच्यावर. हे पाणी ॲक्च्युली खूप क्लीन असतं. जेव्हा आता हे नदीला पाऊस चालू आहे ना, त्यामुळे झालं आहे. नाही तर याच्यात जाता पण येतं असं पाणी असतं एकदम क्लीन.
मानवलीचा हा घाट आणि तेजू इथे पहिल्यांदाच आली आहे. इथं आम्ही येऊन गेलो आहे बऱ्याच वेळेस. खूपच सुंदर असा हा घाट. कसं वाटलं तेजू? खूपच भारी आहे. नाही, मी हा घाट बघितला आहे सायकल मूवीमध्ये, म्हणून मी खूप एक्सायटेड होती तिथे येण्यासाठी. इट इज सो ब्युटिफुल. सो नाईस, सो ब्युटिफुल. छान आहे ना पण. रात्री आपल्याला लुटून बिटून नाही येणार. किती गाड्या आहेत पाहिलं की तर किती जनता आली नॉट पासून आलो. दिस इज ऑल रॉकफोर्ड रिसॉर्ट. आणि आता रूम टूर बघूया आपण. हॉटेल टूर तर आम्ही तुम्हाला देऊच. Hi guys, welcome to Rockford Resort. So this is our room. So as you can see, here is bathroom. So clean it, very pretty much clean, nice. इकडे एक छानसा मिरर दिलाय फॉर मुलींना मेकअप करण्यासाठी. Then आहे डबल बेड अँड रूम. त्यांनी आपल्याला बॉटल्स वगैरे सगळं दिलंय. And the most exciting feature of this resort. Guys, see, this is our room. इथे इन्फिनिटी पूल आहे. देन हा क्लिफ व्ह्यू आहे रॉकफोर्ड रिसॉर्टचा. अब तिकडे पण बघू शकता किती सारे वॉटरफॉल्स आहे. मतलब नंबर ऑफ वॉटरफॉल्स. खूपच सुंदर असा धबधब्यांचे व्ह्यू. असंख्य असे धबधबे आणि इकडे ही लांबच लांब वाहणारी नदी. तर आता आम्ही पूर्ण रॉकफोर्ड मध्ये चक्कर मारतोय. एवढे कपडे आणले फिरतो आम्ही. आहे कुठे कसं जायचंय बट काहीच कळत नाही. इकडे इकडनं ना. हो का? इतक्या थंडी तर आम्ही आता महाबळेश्वरच्या थंडीमध्ये हिल स्टेशनच्या जाणारे द स्विमिंग पूलात. वाव, जस्ट लुकिंग लाईक वाव. हा सीन म्हणजे तुम्ही बघाल ना, डायरेक्ट येडे म्हणजे येडे. लुक एट दिस. पहिले बेबी पूल. येड्या पावसाला बी आता. इन्फिनिटी बट हिम्मत नाही होते.
This is the evening view of Rockford Resort Spa. Very pleasant वातावरण, खूपच भारी असं हे रिसॉर्ट. नाईस प्रॉपर्टी. तर मित्रांनो, ही अशी 8 तारखेची आजची इव्हिनिंग. खूपच मजा आली. बर्थडे, खूप भारी सेलिब्रेशन. आणि तुम्ही बघू शकता हा व्ह्यू, खूपच भारी लोकेशन. आणि इथे आम्ही आता बसलो आहे. इकडे आम्ही आता चहा मागवला आहे आणि भजी. तर ह्या वातावरणात खेकडा भजी खाण्याची मजा ही कुछ और है. अभी खाएंगे हम खेकडा भजी. बेबडू, कैसे फील कर रहे हो? गुड. मग एन्जॉय केलं की नाही? खूप जास्त. व्हेरी ब्युटिफुल रिसॉर्ट. मस्त आहे ना व्ह्यू पण? खूप छान. रात्रीची तर खूपच भारी वाटतं. अजून मस्त वाटतं खरंच. डॅन डॅन. देखो, भजे और चाय का आनंद लूटा जा रहा है यहाँ पे इस वाले मौसम में. ॲक्च्युली खूपच भारी. काय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आत्ता आम्ही आहोत रॉकफोर्डमध्ये आणि आज नेक्स्ट डेची सकाळ झाली आहे. तर तुम्हाला एक जस्ट रिसॉर्टचा ओव्हरव्ह्यू आम्ही देतो आहे. तर हा जो आहे हा रिसॉर्टचा एंट्रन्स आहे. बघू शकता तुम्ही. इकडनं एवढा लॉंग आहे हा. इकडनं येऊन इकडे पार्किंग, रिसेप्शन एरिया असं सगळं आहे. तर दिस इज रॉकफोर्ड रिसॉर्ट ॲग्रो टुरिझम सेंटर, महाबळेश्वर. इकडे पार्किंग आणि तुम्हाला आता मी देतो ओव्हरव्ह्यू. इकडे हे आहे रिसेप्शन. इकडे येऊन तुम्ही एंट्री करू शकता. प्री बुकिंग असेल तर इकडे येऊन चेक इन, चेकआउट आणि बाकी सगळं काय तुमच्या हे असतील तर तुम्ही करू शकतात. एरिया फारच मस्त आहे. इकडे असं ग्राउंड एक, इकडे काही रूम्स आहेत. ह्या रूम्स ज्या दिसत आहेत तिथे त्या हिल टॉप नाही, कोणतं आहे, माउंटन व्ह्यू आहे. इकडे खाली स्पा वगैरे सगळे. आणि इकडे एक छोटी त्यांनी बॉलरूम केली आहे काहीतरी ॲक्टिव्हिटीजसाठी. आणि हे त्यांनी उन्हाळ्यात किंवा ड्राय एरियात बार्बिक्यू बनवण्यासाठी एक बार्बिक्यू बनवला आहे इथे. अँड दिस इज मल्टीपर्पज रूम. आणि आत्ता सध्या ऑलिम्पिक्स चालू आहेत तर आम्ही पण थोडा ऑलिम्पिक्सचा लुप्त उठाएंगे. तेजूसाठी इथे खेळणे आहेत. तेजू, दिस इज फॉर यू. दिस इज फॉर अस. टीटीचा टेबल, देन चेस, कॅरम आणि इकडे आर्चरी वगैरे काहीतरी ठेवलं आहे त्यांनी लहान मुलांसाठी. तर असा हा एक साधा रूम. डॅन डॅन. टीटीचे बॉल काही दिसत नाही बट इथे. टीटीचा एक राऊंड नाही तर घेतला असता आपण.
आपण आलो आता रॉकफोर्टच्या ब्रेकफास्टला, जे की इथे त्यांचा ब्रेकफास्ट प्लेस केला त्या जागेवर. मला दाखवतो मी काय काय ब्रेकफास्टमध्ये येतो. काय काय आहे ब्रेकफास्टमध्ये? काय आहे? सांबार, चटणी, पावभाजी. पावभाजी, आपल्या आवडते पोहे. हां, आणि इकडे आहे लेस, कॉर्न, चहा आणि टोस्ट. खूपच मस्त व्ह्यू. ब्रेकफास्ट खूप रिफ्रेशिंग. चहा, पावभाजी, पोहे, टोस्ट, जैम, जहाँ पे हमारी प्यारी कीड़ी लगा रही है बटर. आणि हा व्यू. तर मित्रांनो, आपण आत्ता आलो आहे महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये आणि इथे एक फेमस कॅफे आहे, द ग्रेप वाईन. तर इथे पिझ्झासाठी खूप, पिझ्झा म्हणतो, बर्गरसाठी खूप फेमस आहे हे हॉटेल. तर आता इथे आम्ही काही बर्गर्स एक्सप्लोअर करू. फार फेमस आहे ते, फार ऐकलं होतं. तर बघूयात काय काय भेटतं इथे आपलं. काय झालं, अजून ओपन नाही आहे? तर खूप भारी असं हे ॲम्बियन्स. व्हेरी नाईस कॅफे. खूप ओल्ड आयरिश फील येतो इथे. आणि इथं यम्मीएस्ट बर्गर इथे आलंय, द फेमस रिच बर्गर. चलो टूट पड़ो अभी.
लिंगमाळचा हा एक खूपच ब्युटिफुल असा पॉइंट. मस्तपणे मॅगीवर ताव. छोटा ट्रेक केला आहे आम्ही एक लिंगमाळ धबधब्याचा. आणि तेजूला लागली भूक आणि आता मस्त ह्या गारगार वातावरणात मॅगीचा आनंद आम्ही घेतोय. तर मित्रांनो, आज आलो आहे आपण पाचगणीत. मॅप्रो आपला लिंगाणाचा आपला वॉटरफॉल अँड सगळं कवर केलं आहे. आणि आजचं स्टे आहे आपला कुठलं आहे द ब्लू कंट्री रिसॉर्ट. तर आता बघूयात ब्लू कंट्रीची रूम कशी आहे. इकडे टॉयलेट आहे. हो, 2 बेड्स, 1 डबल बेड अँड 1 सिंगल ह्यूज रूम आहे. व्हेरी नाईस, क्लीन. आणि आता व्ह्यू वगैरे आपल्याकडे काय आहे, गार्डन व्ह्यू. खूपच मस्त असं प्लीजंट असं वातावरण. सो नाईस. खूपच फ्रेश आणि गार असं वातावरण, हिल स्टेशनचा फील. आणि आमची 2 दिवसाची वॅकेशन आता एंड व्हायला येते. तर आता चेकआउट करू आम्ही इथे आवरून आणि मग आपला परतीचा प्रवास चालू होईल. सो बघू, जाता जाता परत काय भेटते तर बघूयात कुठे थांबतोय आणि काय काय करतोय पुढे अजून.